नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. IREL इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. ही गव्हर्नमेंट ऑर्गनाइज कंपनी आहे, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. ते विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जी जाहिरात आहे, अधिकृत नोटिफिकेशन IREL इंडिया लिमिटेड यांच्याकडून आहे. म्हणजे ही कंपनी आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता जी कॅटेगरी आहे सेंट्रल वन पब्लिक सेक्टरची कंपनी यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 19 फेब्रुवारी 2024 पासून शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची 11 मार्च 2024 त्याच्यामध्ये डिटेल ऑफ वॅकेन्सीज पाहू शकता. पर्सनल सेक्रेटरी ही जागा आहे. यासाठी एकूण 3 जागा आहेत. याच्यासाठी ओपनसाठी 1 आहे, EWSसाठी 1, OBCसाठी 1 आणि NCLसाठी 1 आहे. पे स्केल दाखवण्यात आलेला आहे आणि वयाची पात्रता जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असू शकते. क्वालिफिकेशन पाहू शकता. ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजे ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. इंग्लिश कंपल्सरी असणं आहे. त्याच्यामध्ये मोड ऑफ एक्झामिनेशनसाठी डिग्री लेवल नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कम्प्युटर इसेन्शियल ॲप्लिकेंट शुड बी प्रोफिशियंट म्हणजे MS ऑफिस वगैरे हाताळता आलं पाहिजे. एक्सपिरियन्स पाहू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. रिलेव्हंट पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स आवश्यक आहे मॅन पॉवर एजन्सीमध्ये. त्याच्यानुसार पाहू शकता पुढचं जे पद आहे ज्युनियर सुपरवायझर मार्केटिंगसाठी सुद्धा 3 जागा आहेत. एकूण वयाची पात्रता आहे 30 वर्षापर्यंत. क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कम्प्युटरचं MS ऑफिसचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेव्हंट फील्डमधून असणे आवश्यक आहे. इथे पाहू शकता सॅलरी अँड अलाउन्सेस. त्याच्यावर प्लेसेस ऑफ पोस्टिंग जी आहे कॉर्पोरेट ऑफिस मुंबई येथे करण्यात येईल. त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन पाहू शकता. याच्यासाठी ओपनसाठी एज रिलॅक्सेशन नाही आहे. OBC NCLसाठी 3 वर्षाचं आहे. SC STसाठी 5 वर्षाचं आणि PWBDसाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे सूट आहे. त्याच्यानंतर रिझर्वेशन पाहू शकता. URसाठी 2 जागा, याच्यामध्ये EWSसाठी 1, OBC NCLसाठी 2 आणि SCसाठी 1, STसाठी 0 जागा आहेत. तर अशा पद्धतीने रिलॅक्सेशन जे आहे रिझर्वेशन आहे ते असणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन पाहू शकता. स्किल टेस्ट घेण्यात येईल पहिली. याच्यामध्ये रिटर्न टेस्ट आहे, फर्स्ट लेवल टेस्ट, त्याच्यानंतर स्किल टेस्ट आहे, ट्रेड टेस्ट आहे, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, टेस्ट ऑफ सायकोमेट्रिक टेस्ट सेकंड लेवल टेस्ट आहे. ह्या पद्धतीच्या CBT टेस्ट घेऊन सिलेक्शन करण्यात येणार आहे. त्यानंतरची मेरिट आहे ती जाहीर केली जाईल. इथे पाहू शकता रिटर्न एक्झामिनेशन विल बी हेल्ड ड्युरेशन ऑफ 2 तास 2 hours सिटिंग 2 पेपर्स 2 पेपर असणार आहेत. पेपर 1 100 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेजवरचा दुसरा पेपर 2 जो 50 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, रिझनिंग आहे, नंबरिकल ॲबिलिटी, जनरल इंग्लिश, मल्टिपल चॉईस आन्सर्स आहेत. ईच पेपर असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता मार्क्स जे आहेत मिनिमम 40% मार्क्स ईच पेपरमध्ये असणे आवश्यक आहे. SC ST PWDसाठी 35% आवश्यक आहेत. स्किल टेस्टनंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे क्वालिफाईंगची ती जाहीर केली जाईल. सेकंड टेस्टला क्वालिफिकेशन असणार आहे. रिटर्न टेस्ट पाहू शकता. रिटर्न टेस्ट सेंटर्स विल बी हेल्ड इथे मुंबई, भोपाळ, विशाखापट्टणम, त्रिवेंद्रम, कोची, चेन्नई, नागरकोइल, कटक आणि भुवनेश्वर या ठिकाणी जे सेंटर असणार आहेत एक्झामिनेशनचे असणार आहेत. इथे तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे सिलेक्शन करताना जे एक्झाम सेंटरचं आहे त्याच्याबद्दलचा. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी पाहू शकता. 500 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. याच्यासाठी सरळ ती फाईन करायची आहे. त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना भरायची आहे. इथे पाहू शकता ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईनचं बटन आहे इथे पाहू शकता. इथे अप्लाय ऑनलाईनसाठीचं बटन देण्यात आलेलं आहे. तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन पहिले लॉग इन करून तुम्हाला न्यू लॉग इनसाठी फ्रेश कॅन्डिडेटसाठी इथून लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. ही 2 पदे आहेत. पदे सिलेक्ट करून नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मेल ID आहे, ID आणि पासवर्ड आहे. हे सबमिट करून या पद्धतीने इथे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सबमिशन करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्याचबरोबर फी पेमेंटसुद्धा करायचं आहे. अशा पद्धतीने ही जी अधिकृत वेबसाईट आहे यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे. याच्याबद्दलची विस्तारित माहिती पाहिजे असल्यास अधिकृत नोटिफिकेशन PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे जे डाउनलोड केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे IREL इंडिया लिमिटेडसाठीची यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर
नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.